invite Radhika Lahane to come forward and share her thoughts on this proud occasion of Republic Day. चला आपण सर्व एकत्र त्यांचे विचार ऐकूया आणि प्रजासत्ताक दिन साजरा करूया. वा 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 व्हेरी गुड. आदरणीय समितीचे अध्यक्ष विश्वास धुमाळ सर, डायरेक्टर सौ सुषमा धुमाळ मॅम, माननीय मुख्याध्यापिका डॉक्टर वंदना मॅम व उपमुख्याध्यापिका वासंती मॅम, सन्माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्व इथे भारताचा प्रजासत्ताक दिन अत्यंत अभिमानाने साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. दरवर्षी 26 जानेवारी आपल्या देशाच्या इतिहासातील एक खूप महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण याच दिवशी सन 1950 मध्ये भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि आपला देश एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला. आपले संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नसूनच ते आपल्या देशाच्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे. संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे मूलभूत अधिकार दिले आहेत. या महान संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत आणि आपण सर्व समान आहोत. आपले हक्क सुरक्षित आहेत. आजच्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो. महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला. भगतसिंगांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हटले. असंख्य ज्ञात व अज्ञात वीरांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. आणि म्हणूनच आपण प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन व जबाबदार नागरिक बनून देशाच्या प्रगतीस हातभार लावला पाहिजे. तर चला या पवित्र दिवशी आपण असा संकल्प करूया की आपण देशाचा गौरव वाढवू आणि आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करू. धन्यवाद. जय हिंद.